मोर, खारुताई, बदक, विविध पक्षी आणि बरंच काही आज आपण दुर्गा टेकडी इथे बघणार आहोत। अगदी अप्पू घरच्या शेजारीच दुर्गा टेकडी आहे। पार्किंगसाठी यांनी बरीच मोठी सोय उपलब्ध करून दिलेली आहे। त्याचबरोबर बाहेर सकाळ सकाळी असे बरेच हेल्दी फूडचे शॉप्स तुम्हाला बघायला मिळतील आणि हा हेल्दी टी तुम्ही नक्की ट्राय करून मला कमेंट करून कळवा। आपलं तिकीट आपचा काढून झाला आहे। अगदी 5-10 रुपये तिकीट आहे, तेही तुम्ही सकाळी 10च्या आधी आलात तर तुम्हाला तिकीट लागत नाही। दुर्गा टेकडी उद्यानात प्रवेश करताच अगदी उंच उंच झाडं बघायला मिळतील। समोर एक तळं आणि त्यात खूप सारी बदक सुद्धा बघायला नक्की तुम्हाला मिळतील। पावसाळ्यात तर हा परिसर अगदी हिरवागार होऊन जातो आणि बरीच विविध प्रकारची पक्षी आणि फुलं तुम्हाला बघायला इथे आवर्जून मिळतील। थोडं पुढे गेल्यानंतर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी छान सोय उपलब्ध करून दिलेली आहे। मुलं अगदी मनसोक्त खेळतात आणि इथे आल्यानंतर मला माझ्या गावच्या लोण टेकडीची आठवण आली। तिथे सुद्धा असंच दुर्गा मातेचं मंदिर आहे। खूप नाही पण थोडाफार परिसर तिथला नक्कीच मिळता जुळता आहे आणि हे सगळं बघून मन अगदी प्रसन्न होऊन जातं। पावसाळ्यात सगळीकडे हिरवगार झालेलं तुम्हाला बघायला मिळेल। हा परिसर उन्हाळ्यात सुद्धा तुम्हाला गारवा नक्की देतो। उन्हाळ्यात जर तुम्हाला ट्रेकिंगसाठी यायचं असेल किंवा इतर कधीही ट्रेकिंगसाठी यायचं असेल तर ही जागा अगदी उत्तम आहे। पुण्यापासून साधारण 20 ते 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी तुम्ही नक्की व्हिजिट करा। जर तुम्हाला ट्रेकिंगसाठी यायचं असेल तर आवर्जून इथे व्हिजिट करू शकता। त्याचबरोबर थोडं पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे दुर्गा मातेचं मंदिर बघायला मिळेल। आम्हाला माकडसुद्धा बघायला मिळालं। त्याचबरोबर पुढे आल्यानंतर एक मोर आम्हाला बघायला मिळाला। इथे आम्ही साधारण 9-10 वेळा आरामात आलो असेल। त्यापैकी 7 ते 8 वेळा मोर आम्ही नक्की बघितले। थोडं शोधावं लागतं, शोधल्यानंतर मोर तुम्हाला आवर्जून बघायला मिळतील। मोर बघितल्यानंतरचा आनंद तर खूपच होता। असा मोकळा जंगलात फिरणारा मोर बघायला मिळाल्यानंतर कोणाला आनंद होणार नाही। ही जागा त्यांनी खूप चांगली मेंटेन केलेली आहे। खूप छान असं क्लीन ठेवलेलं आहे यांनी। आतमध्ये तर जंगलच आहे एक प्रकारचं। आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला योगासाठी सुद्धा ओपन जिमची सोयसुद्धा करून दिलेली आहे। नवरात्रीत तर इथे खूप सुंदर रोषणाई करण्यात येते। मातेचे दर्शनाने दिवस तर अगदी प्रसन्न होऊन जातो। आमचं दर्शन झालेलं आहे। पहाटे 5 पासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही इथे कधीही येऊ शकता। तुमच्या स्ट्रेसफुल लाईफपासून तुम्हाला इथे येऊन ब्रेक नक्की मिळेल। इथे तुम्हाला खूप साऱ्या खारुताई तर तुम्हाला ठिकठिकाणी बघायला मिळतीलच आणि कपलसुद्धा। हे ठिकाण तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।